नमस्कार मंडळी, एक पाऊल पुढे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। शैक्षणिक वर्ष 2025-26 महाराष्ट्र शासनाच्या प्रवेशोत्सव या उपक्रमासाठी पुणे शाळेत विद्यार्थी, पालक, बंधू भगिनी त्याचबरोबर मान्यवर मंडळींचा उदंड प्रतिसाद मिळाला। शाळेच्या या पहिल्याच दिवशी फेटे बांधणी, रांगोळी यासह विद्यार्थ्यांचा उदंड उत्साह दिसून येत होता। पण सकाळपासूनच पावसाची रिपरिप असल्यामुळे त्या पावसाच्या रिपरिपीत सुद्धा विद्यार्थी अगदी उत्साही वातावरणात प्रवेशोत्सवाची नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात गुंग होते। चला तर पाहूया या ध्वनिचित्रफितीमधून नवागतांचे स्वागत, प्रवेशोत्सव या उपक्रमासाठी जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी आदरणीय श्रीयुत संजय शिंदे साहेब आणि गावातील मान्यवर मंडळींच्या सहभागाने हा उपक्रम कसा साजरा झाला, चला पाहूया। नमस्कार। जिल्हा परिषदेच्या शाळांतून दिले जाणारे शिक्षण दर्जेदार असते, कारण ते मातृभाषेतून दिले जाते। मी सुद्धा जिल्हा परिषद शाळेचाच विद्यार्थी। अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांचे प्रतिपादन। पुणे शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न। जिल्हा परिषदेच्या शाळांमधून दिले जाणारे प्राथमिक शिक्षण दर्जेदार आहे, कारण मातृभाषेतून दिले जाणारे शिक्षण यातूनच भविष्यातील भारत घडत आहे। मी स्वतः जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी आहे। पुणे शाळेतील नाविन्यपूर्ण उपक्रम कौतुकास्पद आहेत, असे गौरवोद्गार अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी काढले। महाराष्ट्र शासनाच्या नवागत शाळा प्रवेशोत्सव या उपक्रमासाठी PM श्री केंद्र शाळा शंकरराव चव्हाण विद्यामंदिर पुनाळ, तालुका पन्हाळा येथे ते उपस्थित होते। अध्यक्षस्थानी सरपंच बाजीराव झेंडे होते। प्रास्ताविक मुख्याध्यापक तानाजी घरपणकर यांनी केले। यावेळी इयत्ता पहिलीमध्ये दाखल झालेल्या 26 विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, बूट, फुगे आणि फुले देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले। यावेळी क्रीडा स्पर्धा, निबंध स्पर्धा यामधील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले। दरम्यान शाळेचे मुखपत्र ज्योत्याजी मासिकाचे प्रकाशन करण्यात आले। शाळेच्या मासिकाचा राज्यातील एकमेव उपक्रम यशस्वी राबवणारे अध्यापक तथा संपादक विशाल हरगुले यांचा सत्कार अप्पर जिल्हाधिकारी शिंदे साहेबांच्या हस्ते करण्यात आला। दरम्यान अध्यापिका पल्लवी राणभरे, मंडल कृषी अधिकारी संतोष पाटील, माजी सरपंच युवराज पाटील यांची भाषणे झाली। सूत्रसंचालन विशाल हरगुले यांनी केले, तर आभार संजय ठाणेकर यांनी मानले। यावेळी उपसरपंच यल्लाप्पा पवार, माजी सरपंच युवराज पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुमन चव्हाण, अक्काताई पवार, शीतल बाडे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संभाजी पवार, उपाध्यक्ष दीपक चव्हाण, सदस्य प्रकाश मगदूम, उत्तम पाटील, सामाजिक कार्यकर्ते उदय चव्हाण, मंडल अधिकारी सुहास गोधे, ग्रामसेवक तानाजी पाटील, तलाठी पांडुरंग धोत्रे, PSI पूनम मगदूम, अध्यापक बाबूराव कामत, संजय कुंभार, मनोज रानभरे, कुंजन सातपुते, लीलाधर अमरापूरकर, सुरेश जाधव, दीपक सुतार, प्रज्ञा भांदीगरे, सानिका शिंदे उपस्थित होते। यावेळी पालक, बंधू भगिनी आणि विद्यार्थ्यांना गोड शिऱ्याचा आस्वाद देण्यात आला। फेटी बांधणीसाठी आबा तथा
आनंदा पाटील यांनी सहकार्य केले। तर प्रत्येक वर्गाच्या दरवाजासमोर आणि मुख्य आकर्षण असलेले शाळा प्रवेशोत्सव ही रांगोळी विषय शिक्षिका कुंजन सातपुते यांनी रेखाटली। त्या कार्यक्रमाचे फलक लेखन आदरणीय बाबूराव कामत सर यांनी केले। तसेच ही ध्वनिचित्रफीत काढण्यासाठी इयत्ता 7वी मधील विराज हरगुले यांनी सहकार्य केले। चला बघूया पूर्ण कार्यक्रमाची ही ध्वनिचित्रफीत।
आज दिनांक 16 जून 2025 आजचा आपल्या शाळेचा शैक्षणिक वर्ष 2025-26 या शैक्षणिक वर्षातील पहिला दिवस आणि या पहिल्या दिवशी आपण सर्व मान्यवर उपस्थित राहिलात त्याबद्दल मी शाळेच्या वतीनं खूप खूप स्वागत करतो, शाब्दिक स्वागत। यानंतर या नवागतांच्या स्वागतासाठी आपल्या जिल्ह्याचे माननीय उपजिल्हाधिकारी शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्यासोबत सगळे प्रशासकीय अधिकारी, गावातील विविध सेवा सोसायटी यांचे पदाधिकारी, त्याचबरोबर प्रथम नागरिक, ग्रामपंचायत सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सन्माननीय सदस्य, या पालक बंधू भगिनी आणि चिमुकली सगळे आपले बालमित्र, या सर्वांचं पुन्हा एकदा मी शाब्दिक सुमनाने स्वागत करतो। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपल्या गावचे प्रथम नागरिक आदरणीय घेटे साहेब यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो। यांनी अध्यक्षपदासाठी आपल्या गावचे सरपंच यांचं नाव घोषित केलेलं आहे। त्याला आमच्या स्टाफच्या वतीनं आणि शाळा व्यवस्थापन कमिटीच्या वतीनं अनुमोदन देत आहे। त्यानंतर या ठिकाणी निसर्गाचा प्रकोप कितीही प्रमाणात झाला तरी सुद्धा आपण माणूस म्हणून त्याच्यावर मात करून जे आपलं काम असतं ते आपण ते इच्छित काम, इच्छित ध्येय पूर्ण करण्यासाठी आपण आटोकाट प्रयत्न करत असतो। मी तुम्हा सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो। थोडी बैठक व्यवस्थेमध्ये गैरसोय झाली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। या ठिकाणी आमच्या शाळेचे या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या हस्ते आताच प्रतिमापूजन झालेलं आहे। आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय गडपणकर सर यांना या कार्यक्रमाचं आणि एकंदरीत या शैक्षणिक वर्षातील विविध उपक्रमांबाबत प्रस्तुत करण्यासाठी आम्हाला सर्वांना नमस्कार। आज शैक्षणिक वर्ष 2025-26 या वर्षाची सुरुवात होत आहे। या निमित्तानं प्रथमतः मी या गावातील ऐतिहासिक वारसा, या गावातील सर्व देवदेवता यांना नमन करतो। आजच्या या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमासाठी या आमच्या बालचमूंचं जे आयुष्याच्या एका विशिष्ट टप्प्यावर एक शैक्षणिक विकासामध्ये प्रगती करण्यासाठी जे पाऊल ठेवलेले आहेत पहिल्या शाळेमध्ये, असे पहिल्यांदा या बालचमूंचं मी पहिल्यांदा आधी स्वागत करतो। या कार्यक्रमासाठी विशेष करून शासन पातळीवरून सर्व राज्यामध्ये त्या राज्यातील त्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, मंत्री साहेब, राज्यमंत्री साहेब, आमदार, खासदार, याचबरोबर सर्व रेव्हेन्यू खात्यातील विविध खात्यातील सर्व पदाधिकारी आणि अधिकारी यांची या सर्व बालचमूंना शुभेच्छा देण्यासाठी नियुक्ती केलेली आहे। जेणेकरून हा शैक्षणिक प्रवेश नव्हता, ही शैक्षणिक चळवळ महाराष्ट्रामध्ये उभी राहावी या दृष्टीनं या शासनाने घेतलेला निर्णय, या शासनाचं मी प्रथमतः या निर्णयाबद्दल खूप खूप आभार अभिनंदन करतो। आणि या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून आपल्या या गावामध्ये जिल्ह्यातील अप्पर जिल्हाधिकारी आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे आदरणीय संजय शिंदे साहेब यांची नियुक्ती केलेली आहे। मी साहेबांना भेटायला गेलो होतो। साहेब म्हणाले शाळा तुमची कशी आहे? साहेब म्हणाले आमची शाळा टीएमसी आहे आणि तुमचे पाय जर आमच्या गावाला लागले तर खूप चांगलं आमचं भाग्य समजतो। आणि या परिचयाला जाऊन 2-3 दिवसांनी भेटून साहेबांनी आनंदाने मान्य केलं आणि मी त्यांचं या ठिकाणी सर्व ग्रामस्थ आणि सरपंच, ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती यांच्या मार्फत मी स्वागत करतो। त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आलेले मंडळ कृषी अधिकारी आदरणीय संतोष पाटील साहेब यांचं सुद्धा आपल्या गावाच्या वतीने, शाळेच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो। त्याचबरोबर या ग्रामपंचायतीचे सरपंच आदरणीय शिंदे साहेब, माजी सरपंच आदरणीय युवराज पाटील साहेब, त्यांचं उपसरपंच, त्याचबरोबर सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संभाजी पवार साहेब, उपाध्यक्ष दीपक चव्हाण साहेब, उदय चव्हाण साहेब, मगदूम साहेब, दादासाहेब पवार साहेब,
सर्वच मान्यवर विविध संस्थांचे पदाधिकारी, माजी पोलीस पाटील आदरणीय शामराव पाटील साहेब, उपसरपंच आदरणीय यल्लाराव कांबळे साहेब, ही सर्व मान्यवर मंडळी आपण सर्व उपस्थित राहण्यासाठी, आमच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी, याबद्दल तुमचं सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आपल्या विद्यार्थ्यांच्या विकासाची आस डोळ्यात धरून चांगल्या हेतून, चांगल्या मनानं, चांगल्या भावनेने जे पालक या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत, माझा सर्व शिक्षक या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. एक वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे या शाळेला स्थापन 100 वर्ष पूर्ण होत आहे आणि या 100व्या वर्षाच्या शाळेच्या सुरुवातीला जरी आपण आला याबद्दल तुमचा विशेष ही या गाव साहेब एक ऐतिहासिक वारशानं असं संपन्न आहे. संभाजी महाराजांचे अंगरक्षक ज्योत्याजी केसरकर ते ह्या गावचे आहेत आणि इतिहासामध्ये अलीकडे ह्या गोष्टीला प्रसिद्धी मिळालेली आहे. या गावामध्ये खुद्द संभाजींच्या राणीसाहेब येसुबाई साहेब यांनी येऊन त्यांच्या स्मारकाचे या ठिकाणी उद्घाटन केलेले नोंदी आहेत इतिहासामध्ये. अशा प्रकारचे एक ऐतिहासिक वारसा, एक शूर वीरांचा अशा प्रकारचे गाव. या गावाला साहेब सैनिकाची परंपरा खूप मोठी आहे. सैन्य आणि पोलीस अधिकारी जवळजवळ 40 ते 45 सैनिक ह्या गावातले आहेत. काही निवडत आहेत, काय आता आपलं कर्तव्य बजावत आहेत. अनेक पोलीस अधिकारी या गावातले निर्माण झाले. म्हणजे एकूण गाव हे ऐतिहासिक, सांस्कृतिक, शैक्षणिक विषयाचं समृद्ध आहे. उत्तम शेतकरी या गावामध्ये पाहायला मिळतात. एक स्वावलंबी अशा प्रकारचं गाव आहे. त्याचबरोबर या शाळेचा इतिहास असा की ही शाळा अगोदर कुठं देवळात, मंदिरात, कुठं झाडाखाली भरत होती. त्या गावचे दूरदृष्टीचे त्यावेळेचे सभ्यग्रस्त शंकरराव चव्हाण साहेब यांनी ते पाहिलं आणि ह्या गावाला एक शैक्षणिक वारसा निर्माण व्हावा म्हणून त्यांनी ही जागा जवळजवळ 1.25 एकर जागा घेऊन या जागेवर 7 खोल्याची इमारत बांधून दिली. तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय मोरारजी देसाई साहेब यांच्या हस्ते 1956 साली या शाळेचं उद्घाटन झाले. हा एक ऐतिहासिक वारसा आहे. त्या दिवशी आदरणीय शंकर चव्हाण साहेब या गावातून जे काशीला निघून गेले ते आज अखेर पुन्हा या ठिकाणी आले. म्हणजे प्रत्येक गोष्टी काहीतरी इव्हेंट अशा प्रकारच्या गावामध्ये साजरा होते. आज या शाळेचा पट जवळजवळ 270 पट आहे. ती शाळा पीएमसी शाळा आहे. या शाळेतले विविध उपक्रम, या शाळेतल्या विविध दर्जा याची ऑनलाईन माहिती भरली गेली आणि 50 तालुक्यातील पहिली पीएमसी शाळा होण्याचा मान आमच्या शाळेला मिळाला. जवळजवळ 1,88,00,000 रुपये या शाळेला केंद्र शासनाचं मंजूर आहे. हे टप्प्याटप्प्यानं 10 ते 15 वर्षाच्या काळामध्ये शाळेच्या गरजा ओळखून 5,000, 5,000, 5,000 असं दरवर्षी होणार आहे. शासनाने दिलेल्या हेतूनुसार या ठिकाणी सर्व खर्च केला जातोय आणि त्याच पद्धतीने आमची परसबाग, लॉन, मैदानाच्या समोरची झाडं, विविध औषधी वनस्पती, या प्रकारचं सगळं गणिताचं साहित्य, विज्ञानाचं साहित्य, खेळाचं साहित्य हे सगळं त्याच्या माध्यमातून आपल्याला मिळालेलं आहे. या ठिकाणीचा एक खेळाचा वारसा या गावाला खूप मोठा आहे. या वर्षी झालेल्या क्रीडा स्पर्धामध्ये तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धामध्ये एकूण 192 शाळा तालुक्यामध्ये या शाळांमध्ये 8 जे फायनल होते खो खो, मुलं मुली, कबड्डी, याच्यामध्ये 5 फायनल ह्या शाळेने पटकावून एक इतिहास निर्माण केला. त्याचबरोबर या ठिकाणी 9 शिक्षक काम करत आहेत. मी मुख्यालय म्हणून काम करतोय, प्रभारी केंद्र म्हणून काम करतोय, आपल्याकडं सुपरवायझर रेव्हेन्यू विभागाकडे मी काम करतोय, पार पाडतोय. या ठिकाणी शिक्षक, या ठिकाणी ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत त्यांचं पूर्ण सहकार्य आमच्या शाळेला. शाळेला येणाऱ्या अडचणी आम्ही अगदी घरगुती पद्धतीने आमची मागून त्यांच्याकडे जात असतो. त्या अडचणी सोडवण्यासाठी सरपंच असतील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, या सर्वांचं आम्हाला नेहमी सहकार्य असतं. शाळा सांस्कृतिक मध्ये, शैक्षणिक भागामध्ये विविध शिष्यवृत्ती, प्रज्ञाशोध या शासनाच्या विविध उपक्रमामध्ये या परिसरातील शाळा आणि या सर्व कारणांमुळे या परिसरातील अनेक मुलं आमच्या शाळेमध्ये येते. आम्हाला साहेब भीती वाटते आमच्या जिल्हा परिषदेची शाळा बंद पडते आणि साहेब मुलांच्यासाठी शिक्षकांना आता खूप नैसर्गिकरित्या कमी व्हायला लागले. लोकसंख्या कमी होते,
शिक्षकांना मुलं शोधून फिरावं लागतं. आमच्या शाळेचं वैशिष्ट्य असतं आसपासच्या गावातील पालक स्वतः गाडी करून स्वतःच्या जबाबदारी आपल्या शाळेत मुलं आणून सोडता येईल. अशी जवळजवळ 50 ते 55 मुलं बाहेरच्या गावातून आमच्या शाळेमध्ये प्रवेश घेत असतात दरवर्षी. म्हणजे विद्यार्थी गावातील बरोबरच आसपासच्या परिसरातून विद्यार्थ्यांचा वडा आमच्या शाळेत आहे. त्या शाळेला शेती दर्जा 5वी पासून आम्ही सेमी इंग्लिश शिकवत आलो. त्यामुळे शाळेला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रकारचा दर्जा प्राप्त झालेला आहे. हे झालं शाळेबद्दल. त्या शाळेचा परिसर अगदी विद्यार्थ्यांना आनंददायी जॉयफुल लर्निंगसाठी उपयोग होईल अशा पद्धतीचं नियोजन शाळा मुख्याध्यापक शिक्षक यांच्यामध्ये मार्फत व्यवस्थापन समितीमार्फत राबवलं जाते. मला साहेब आवर्जून आपल्या कार्य बाहुल्य मोठं आहे. आवर्जून मला उल्लेख करावा वाटतोय त्या गावाचं ग्रामपंचायतचं आम्हाला नेहमी सहकार्य असतं, सहकार्य असतं. जिल्हा निवडणुकीच्या पद्धतीने आमच्या गावाला काही विशेष अशा प्रकारचा निधी मिळावा जेणेकरून त्यातला काही भाग आमच्या शाळेला मिळावा, शाळा समृद्ध व्हावी आणि माझं प्रास्ताविक मी संपवतो. धन्यवाद सर. पुन्हा म्हणजे काय थोडक्यात जर व्याख्या बघायची झाली तर कर्तृत्व आणि दातृत्व यांचा संगम म्हणजे पुन्हा. कारण शंकरराव चव्हाणांसारखं दातृत्व आणि ज्योतिराव केसरकरांचं कर्तृत्व याचा सुरेख संगम या ठिकाणी या गावात झालेला दिसून येतोय. आणि त्याचाच वारसा पुढे चालवण्यासाठी आमच्या गावातील सर्व मान्यवर नेहमीच तयार असतात. तर या ठिकाणी आमच्या शाळेची जी वाटचाल आहे, चढता आलेख आहे, तो आपल्या सर्वांच्या समोर आमचे मुख्याध्यापक आदरणीय दर्पणकर सर यांनी मांडलेला आहे. या ठिकाणी स्वागतासाठी मी आपल्या गावचे प्रथम नागरिक आदरणीय बाजीराव लेंडे सर साहेब यांना आमंत्रित करतो. त्यांनी आज आपल्या शाळेला भेट देण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले शिंदे साहेब यांचा भेटा आणि सत्कार करावा अशी त्यानंतर
मी आनंदे साहेबांना विनंती करतो की आमच्या शाळेचं गेल्या मासिक सुरू केले राज्याचा प्रथम लागेल की त्या महिन्यामध्ये शाळेमध्ये जे विविध उपक्रम साजरे केले जातात ही सगळी माहिती स्पर्धा घेतल्या जातात विद्यार्थ्यांच्या मनोरंजनाचा कार्यक्रम शैक्षणिक कार्यक्रम घेतला जातो याची माहिती पालकांपर्यंत पोहोचावी यासाठी योग्य नावाने या शाळेत गावाच्या परंपरेला साधीचं नाव देऊन एक अंकाभितर महिन्याला प्रशिक्षित करतोय यामुळे अंकाचा आपल्याला उभं व्हावं असं मी आपल्याला विनंती आमच्या शाळेत अध्यापक विषय हरवली सर याचं संपादन करतात आपल्या शाळेत दर महिन्याला प्रकाशित सर्व पालकांना ज्ञान आहे. यामध्ये फक्त उपक्रम पोहोचावेत असा उद्देश नाही तर विद्यार्थ्यांना सुद्धा लिहिण्याची सवय लागावी आणि आमच्या शाळेतून साहित्यिक भविष्यातील साहित्यिक तयार व्हावे या दृष्टीनं गेल्या वर्षी PMC योजनेअंतर्गत झालेली जी विविध व्याख्यान आहेत त्यातील मला भावलेले व्याख्यान या विषयावर 5वी 6वी 7वी या वर्गातून निबंध स्पर्धा आयोजित केली होती आणि प्रत्येक वर्गातून प्रथम क्रमांकाचे बक्षीस आपण या ठिकाणी देणार आहोत. या तिघींचे सुद्धा निबंध या अंकामध्ये तुम्हाला वाचायला मिळतील. त्या दृष्टीनं त्यांना लिहिण्याची प्रेरणा मिळावी हा एक उद्देश या पाठीमागे आहे. असा मासिकाचा उपक्रम हा अगदी राज्यात एकमेव आणि देशातील 550 शाळांमधून पहिली PMC शाळा आपली आहे ज्या पहिल्या टप्प्यात PMC शाळेमधील मान्यता मिळालेली आणि शैक्षणिक मुखपत्र काढणारी प्रकाशित करणारी ही पहिली शाळा देशातली म्हणायला हरकत नाही. तर आपली शाळा PMC केंद्रीय शाळा शंकरराव चव्हाण विद्यामंदिर पुणे या मासिकाच्या वतीने ज्या स्पर्धा झाल्या निबंध स्पर्धा त्या निबंध स्पर्धेचं बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते व्हावं अशी त्यांना विनंती करतो. 7वी समीक्षा मारुती पाटील त्यांना बक्षीस आणि प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देणार आहोत. यानंतर सरांजली आरंडे या तिघींचे निबंध या मासिकामध्ये प्रकाशित झालेले आहेत आणि ज्यावेळी छापून येते त्यावेळी विद्यार्थ्यांना सुद्धा एक प्रेरणा मिळते की माझा निबंध त्याच्यामध्ये छापला आणि एक लिहिण्याची प्रेरणा त्याच्यामध्ये मिळते. यानंतर इयत्ता 5वी मधून आरोही तानाजी पवार मोबाईलच्या युगामध्ये लिहिण्याची सवय सुद्धा लुप्त होते पण हळूहळू यांना प्रेरणा देण्यासाठी आम्ही जे सहभागी झाले त्यांना सुद्धा प्रमाणपत्र देण्याचं आयोजन केलेलं आहे. मगाशी सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या शाळेचे अध्यक्ष त्याचबरोबर सरपंच उपसरपंच मुख्याध्यापक यांना अशी विनंती करतो की गेल्या वर्षीचे सगळ्या अंकाचे संग्रह फाईल आदरणीय शिंदे साहेबांच्याकडे द्यावी अशी मी त्यांना विनंती. गेल्या वर्षीचे सगळे अंक त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. मी साहेबांना हे अंक तुमच्या कार्यक्रमातून नजरे काढून घालावेत आणि तुमची अनुभव प्रतिक्रिया त्याबाबतीत द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. मुख्याध्यापकांनी सांगितलं मगाशी तालुक्यातील 90% शिक्षक आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी मिळवलेले आहेत आणि या शाळेला एक सांस्कृतिक परंपरा मंडळाची ती सुद्धा परंपरा आहे.
सांस्कृतिक स्पर्धेमध्ये सुद्धा या ठिकाणी यश मिळवले आहे. क्रीडा स्पर्धा असो किंवा सांस्कृतिक स्पर्धा असो, आमचे विद्यार्थी प्रत्येक ठिकाणी चमकणारे दिसतात. आणि तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिला तर एक पहिले पाऊल, या नवागतांचं पहिलं पाऊल या ठिकाणी आवर्जून तुम्ही शुभेच्छा देण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी आपला अनुभव वेळ त्या ठिकाणी दिला त्याबद्दल धन्यवाद देतो. त्याचबरोबर आज नवागतांच्या स्वागतामध्ये त्यांना आनंददायी पद्धतीनं स्वागत केलं. मोफत गणवेश, मोफत पाठ्यपुस्तकं, फुगे, फुले आणि गोड पदार्थ त्यांना नंतर दिला जाणार आहे. या पद्धतीनं आपण शासनाच्या नवागत स्वागताच्या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर मंडळी यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी व्यासपीठावरील मंडळींना विनंती करतो. आदरणीय पाटील साहेब, आज नवागतांच्या स्वागतासाठी इथं उपस्थित ग्रामपंचायत पुन्हा सर्व सदस्य, सरपंच सर्व सदस्य, शालेय व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष, उपाध्यक्ष व शासकीय अधिकारी, तसेच आवर्जून शिंदे साहेबांचं स्वागत आपण प्रथम केलं पाहिजे की जिल्ह्यातील डेप्युटी कलेक्टर यांचा एवढा व्याप असतो आणि त्यांनी त्या जिल्ह्यात बरीच मोठी गाव आहेत, बऱ्याच मोठ्या शाळा आहेत, तर आपल्या शाळेची निवड केली त्याबद्दल त्यांचं. तर आता आजकाल या शिक्षणाचा बाजार चाललेला आहे साहेब, तर बऱ्याच खाजगी शाळा लाख 2-2 लाख रुपये फी देऊन लोक तिकडे शाळेला मुलांना त्या घालवतात. तर या शाळेत जो बाजारीचा जो विषय आहे तो या शाळेतील मुख्याध्यापक घरपंतर सर आणि त्यांच्या टीमनं खरोखर या 5-7 वर्षात पूर्णतः मोडून काढलेला आहे. ह्या शाळेत बाहेर गावातले विद्यार्थी बाहेर जात नाहीत, शक्यतो बाहेर गावचे सुद्धा विद्यार्थी ते येतात. एवढा या भागात शाळेचा या नावलौकिक सरांनी केलेला आहे. तर त्यांना आमच्या ग्रामपंचायत असेल, गावातील सर्व लोकांचा त्यांना चांगल्या पद्धतीने साथ त्यांना मिळते आणि ग्राउंड वगैरे चांगल्या पद्धतीने असल्यामुळे सर्व क्षेत्रात चांगल्या पद्धतीनं तिथं मुलांचा विकास घडवला जातो. तर तसंच इथं पुण्यामध्ये 1ली ते 7वी ही प्राथमिक शाळा असून 8वी ते 10वी पर्यंत इथं माध्यमिक शाळा आहे. तर माध्यमिक शाळेचा मी साहेब 100% निकाल, इथं 100% निकालाची परंपरा आहे. तर ही निकालाची 100% परंपरा काय आहे, तर मूळ पाया इथून अगदी चांगल्या पद्धतीनं केला जातो आणि त्या पद्धतीने जो 100% निकाल लागला जातो. तर ह्या गावाला ऐतिहासिक, ह्या गावाला दातृत्वाचा आणि कर्तृत्वाचा वारसा आहे. त्या गावात वीर जोते केसरकर सारखा शूर नरवीर जन्माला आला. त्यांनी या स्वराज्य स्थापन करण्यासाठी आपल्या देहाचं बलिदान केले. तसंच त्या गावात दातृत्व शंकरराव चव्हाण सारखी व्यक्ती या गावात निर्माण झाली आणि त्यांनी स्वतः त्या शाळेला एक 1.25 एकर जागा देऊन स्वतः त्या काळी 1600 रुपये खर्च करून ही 7 खोलीची इमारत चांगल्या पद्धतीची त्यावेळी बांधून ठेवली. तर अशा पद्धतीने या गावाला चांगल्या पद्धतीचा दातृत्व आणि कर्तृत्वाचा वारसा लाभलेला आहे. तर त्याच पाठोपाठ कला, क्रीडा, संस्कृती ह्या सर्व क्षेत्रात आपल्या या गावातील विद्यार्थी चमकत आहेत. आता ह्या गावातील या 17 वर्षामध्ये एक 3 PSI, 2 मुली आणि 1 मुलगा त्या शाळेतून शिकून PSI झाल्या. कृषी विभागात असेल, संरक्षण खात्यात असेल, तर प्रत्येक ठिकाणी ह्या गावातील विद्यार्थ्यांनी आपली चमक दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर आज ह्या नवीन या नवगतांच्या स्वागतासाठी स्वतः उपजिल्हाधिकारी आले. तर त्यांना मी या गावाच्या वतीने आणि शाळेच्या वतीनं सगळेच उपजिल्हाधिकारी नव्हता जिल्हाधिकारी घ्यावे अशी मी त्यांना आशीर्वाद देतो आणि मला यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय शिंदे साहेब यांना मी मनोगत व्यक्त करावं आणि मार्गदर्शन करावं अशी राज्य शासनाच्या शाळा प्रवेश चतुर्थ 2025-2026 ज्या राज्यामध्ये पहिलीमध्ये प्रवेश करणारे जे विद्यार्थी आहेत, मुलं आहेत, त्यांचं स्वागत राज्यामध्ये प्रत्येक शाळेमध्ये मंत्री, लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये करावं
त्या दृष्टिकोनातून जो आज कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम जो 16, 17, 23, 24 जून या 4 दिवशी घेण्याचं सूचित केलेलं होतं. त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने अप्पर जिल्हाधिकारी म्हणून पुन्हा या शाळेमध्ये आपल्या या शाळेमध्ये पहिलीला जे प्रवेश घेतलेले विद्यार्थी आहेत त्यांचे स्वागत करण्याचा संधी मिळाली त्याबद्दल शाळेचं मी आणि आपल्या गावाचं म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सरपंच, उपसरपंच, गावातील शाळेचे सर्व शिक्षक, सहकारी, गावात उपस्थित असलेले लोकप्रतिनिधी, आपले सर्व विद्यार्थी, चे पालक, विद्यार्थी, पुन्हा गावाचा इतिहास आपल्या ठिकाणी सांगितला. केसरकर यांचं योगदान, त्याचबरोबर या शाळेसाठी म्हणून जे शंकरराव चव्हाण यांनी योगदान दिलेले आहे ते त्या योगदानामुळेच आज गेली 100 वर्ष या शाळेला झालेली असली तरी 1956 सालापासून आजपर्यंत ही शाळा चांगल्या पद्धतीने पुढे नावाजली गेलेली आहे. आता सर्वांनी माहिती सांगितल्याप्रमाणे पंतप्रधान श्री योजनेमध्ये या शाळेचं निवड झालेली आहे. त्याच्या माध्यमातून या शाळेबरोबर केंद्रीय शाळा असल्यामुळे आजूबाजूच्या शाळांमध्ये या शाळेबरोबर करण्याचा मान या शाळेला मिळालेला आहे. आजच्या दिवशी खरं तर जी आपण तुम्हाला सांगायला काय की आजची जी पिढी या शाळेत येते, मला वाटते उपस्थितांपैकी सर्वजण हे पाठीमागच्या काळात जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेमधूनच शिकलेले आहेत. म्हणजे मी जरी आता या ठिकाणी या पदावर दिसत असलो तरी मी देखील कुठल्या कॉन्व्हेंट किंवा या शाळेत शिकलेलो नाहीये. कोरेगाव सारखं एक चांगलं ठिकाण असलेल्या जिल्हा परिषद या प्राथमिक शाळेमध्येच शिक्षण घेऊन इथपर्यंत पोहोचलेलं आहे. त्यामुळं या जसं काळाच्या आपले सांगितले की थोडंसं इंग्रजी माध्यमातल्या शाळा जरा जास्त झालेल्या आहेत. मोठ्यावर फी जरी घेत असली तरी शेवटी शिक्षण घेणारा विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिकवणारे शिक्षक याच्यावर सर्व काही अवलंबून आहे. शाळा चांगली म्हणजे असतील म्हणजे शाळेचे विद्यार्थी चांगलेच असतील असं नाही. त्यामुळे शेवटी आता या गावामध्ये शाळा असल्यामुळे गावात असणारे शिक्षक, गावात असणारे पालक, त्यांचे विद्यार्थी आणि गावातलं शाळेला असणारे सहकारी, या सगळ्या सहकार्य जर होत असेल तर निश्चितपणे ती शाळा पुण्यासारखी किंवा कुठल्याही ग्रामीण भागात असली तर ती शाळा जिल्हा परिषद असली तरी देखील ती उत्तम उत्कृष्ट पद्धतीने काम करत असते. आपल्याला माहिती आहे की महापालिकेची, कोल्हापूर महानगरपालिकेची एक शाळा आहे ग्रामीण भागात, त्या शाळेमध्ये पुढच्या 2 वर्षांमध्ये ऍडमिशन घेण्याच्या अगोदरच लाईन लागलेली असते. इतके ते शाळेचं नाव चांगलं आहे. त्याच पद्धतीने आपल्याही शाळेचं नाव निश्चितपणे चांगलं आहे. पुढेही या शाळेला भविष्यामध्ये ज्या ज्या सवलती मिळतात, योजना येतील, त्या योजनांची अंमलबजावणी या शाळेमार्फत, शिक्षणामार्फत विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी आणि गावातल्या लोकांसाठी निश्चितपणे चांगल्या पद्धती होईल. आता एक की काळ बदलत चाललेला आहे. काळानुरूप शैक्षणिक पद्धती, तंत्रज्ञान हे बदलत चाललेले. आपल्याला 1-2 वर्षापूर्वी जो कोरोनाचा कालावधी होता त्या कालावधीमध्ये आपल्याला माहिती आहे हे सगळे वर्ग शिक्षण हे सगळं ऑनलाईन पद्धतीने होतं. म्हणजे फायदे तोटे काही असतील पण काळाच्या लोकांचे बदल झालेले त्यामध्ये आपण जी कार्यपद्धती शिकतोय भविष्यामध्ये याच पद्धतीने राहील याची काही म्हणजे शाश्वती नाहीये. ज्या पद्धतीने बदल होत आहे ते बदल सर्व स्तरावर आपण आत्मसात केले पाहिजे. नवीन नवीन तंत्रज्ञान आहे, जरी ते तंत्रज्ञान जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर, अगदी देश पातळीवर जरी असलं तरी आज अगदी जागतिक पातळीवर जे तंत्रज्ञान बदल होतात ते बदल ती तंत्रज्ञान हे पुण्यासारख्या गावामध्ये मोबाईलच्या माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध राहिलेलं आहे. त्यामुळे याचा फक्त वापर करत असताना चांगल्या गोष्टीसाठी करावा या दृष्टिकोनातून तुम्ही प्रयत्न करावेत. आता काही जणांना कळेल, काही नाही कळेल, पण
या आपल्या अध्ययन पद्धतीमध्ये नवीन जे तंत्रज्ञान आहे त्याला आपण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, IoT आहे, या पद्धतीची जे तंत्रज्ञान आता उपलब्ध होत आहे त्या तंत्रज्ञानाचा वापर सकारात्मक पद्धतीने पालकांनी, विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी, गावातील लोकांनी करावा, जेणेकरून आपली पिढी आहे त्या पिढीला भविष्यामध्ये जी सर्व क्षेत्रात येणारी आव्हानं आहेत, महत्वाचं म्हणजे त्याला स्वतःला प्रत्येकाला स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभं राहण्यासाठी जे काही आवश्यक शिक्षण संस्कार जे द्यायचे ते आपण जे आहेत आपल्या सर्वांना, विशेषतः या ठिकाणी आजी आलेले पालकांना घेऊन आपण नुकतंच मला वाटतं नाव काय चव्हाण आपल्या शाळेमध्ये शिकलेल्या विद्यार्थिनी ज्या PSI आहेत मिरजला, त्यांनी देखील आवर्जून मिरजमध्ये कुठेतरी शाळेत शिक्षणाला न घालता पुण्यासारख्या या ठिकाणी शाळेत जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांनी नाव नोंदवलेलं आहे. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. जे नागपूरला घेऊन आले आजी, मला वाटतं आता किमान 70 वर्ष तरी वय असेल, 75 वर्ष आयुष्या वय असून देखील आपल्या नागपूरला जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्रवेशासाठी त्या स्वतःहून घेऊन आल्या. त्यांचंही मनापूर्वक आलं, त्याच्यावरच आपल्या सर्वांचंही मनापासून अभिनंदन. या शाळा प्रवेशाच्या दिनानिमित्त या ठिकाणी प्राथमिक स्वरूपामध्ये आपण विद्यार्थी स्वागत केलं असलं तरी या शाळेतल्या सर्व विद्यार्थ्यांचं आपण या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने, राज्य शासनाच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो आणि भविष्यातल्या आपल्या शैक्षणिक वाटचालीला, शाळेला, आपल्या विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना, आपल्या गावातल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद. या ठिकाणी ज्यावेळी साहेबांची एंट्री झाली आणि साहेबांचे 2 वाक्य बोलले आणि त्यानंतर भाषा कशी ओळखते बघा. आपल्या भागातला माणूस आपल्या इथे पाहुणे म्हणून आला. आमच्या स्टाफमधल्या रानबरी मॅडम त्या साताऱ्याच्या आहेत आणि त्यांनी लगेच ओळखले की हे आमच्या भागातले साईज आहेत आणि त्यांच्याकडे जाता हा पहिलीचा वर्ग आहे आणि त्यांनी थोडं पालक आणि विद्यार्थ्यांना बोलून करावं शैक्षणिक वर्ष 2025-26 या शैक्षणिक वर्षाची सुरुवात आज 16 जून रोजी होत आहे आणि आज आपण या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये प्रवेशोत्सवासाठी उपस्थित आहोत. या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व पालक. खरं तर साहेबांनी आताच आपल्या भाषणात सांगितलं की या वर्षीचा जो प्रवेशोत्सव आहे तो पूर्ण राज्यभर अतिशय मोठ्या आणि उत्साहामध्ये साजरा केला जात आहे आणि आपणही त्याप्रमाणे केलेलं आहे आणि याचं एक कारण आहे की ते म्हणजे या वर्षीपासून इयत्ता पहिलीला CBSE पॅटर्ननुसार अभ्यासक्रम आलेला आहे आणि सर्व शिक्षक आमच्याप्रमाणे तुम्हीही पालक सगळे उत्सुक असाल की CBSE पॅटर्ननुसार अभ्यासक्रम आणि तोही आपल्या मराठी शाळेत. आता CBSEचा म्हणजे बऱ्याच जणांना लक्षात आला असेल तरीही ही पूर्ण म्हणजे आपल्या पूर्ण भारताचा केंद्राचा जो अभ्यासक्रम असणार आहे तोच अभ्यासक्रम इयत्ता पहिलीसाठी आहे आणि नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार मूल जे आहे त्या मुलाचा जो विकास आहे मेंदूचा तो वयाच्या 6व्या वर्षापर्यंत जवळजवळ 80% होतो आणि मग त्या 80% विकास होत असताना त्यानुसार त्या विद्यार्थ्याला कशा पद्धतीचं शिक्षण दिलं गेलं जावं आणि या धर्तीवर हा अभ्यासक्रम ठरवण्यात आलेला आहे आणि वयवर्ष 3 पासून 8 पर्यंत, त्यानंतर 3 आणि 5 असे टप्पे केलेले आहेत आणि त्या टप्प्यातला पहिला जो आपला टप्पा आहे त्यामध्ये आपली जी मुलं आलेली आहेत ती दाखल झालेली आहेत. थोडासा अभ्यासक्रम CBSE असल्यामुळं तुमच्याही लक्षात येईल पुस्तकं बघितल्यानंतर आम्हालाही सांगितलं होतं की पहिलीला थोडे सक्षम शिक्षक द्या कारण 3 वयापासून 6 वयापर्यंत म्हणजे पहिली अंगणवाडी आपण म्हणतो त्याला बालवाटिका असं म्हटलेलं आहे. त्या बालवाटिकेपासून अभ्यासक्रमाची सुरुवात झाल्या पण यावर्षी आपल्याकडे पहिलीला आलेली जी मुलं आहेत बालवाटिकेतनं
आलेली नाही आहेत आणि त्या धर्तीवर हा अभ्यासक्रम आहे. म्हणजे ती 3 वर्ष आणि हे पहिलीचं 4 वर्ष असं ह्या अभ्यासक्रम त्यांनी ठरवलाय. यावर्षी थोडं त्यांना जास्त राबावं आणि मग ते सक्षम शिक्षक का तर हे 4 वर्षाचं ओझं त्यांना द्यायचं होतं असं हे करून त्यांनी ते प्रशिक्षण आम्हाला दिलेलं आहे. आणि निश्चितच आम्ही मुलांचा त्या पद्धतीनं तयारी करून घेणार आहोत. अंगणवाडीत पण तयारी सुरू आहे. तर या वर्षीची आपण कशी घेणार आहोत आणि आमची PM श्री शाळा असल्यामुळे आता पहिलीच्या वर्गासाठी खूप असं शैक्षणिक साहित्य आले की हा जो अभ्यासक्रम आहे त्याला पूरक असं सगळं साहित्य आलेलं आहे. तर ते आपण पहिलीचा वर्ग नंतर बघायला जाणार आहोत. इतर शाळांच्या पेक्षा आमचा जो पहिलीचा वर्ग असणार आहे तर अगदी सगळं साहित्य ते ठेवायला जागा नाही एवढं साहित्य आणि इतकं मूल म्हणजे अगदी बाहेर जाणारच नाही वर्गातून अशा पद्धतीचं सगळं त्याला त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. बैठक व्यवस्थेपासून ते अगदी साध्या गोष्टींच्या पर्यंत सगळं काही त्याला शाळेत मिळणार आहे. आणि असा हा यावर्षीचा पहिलीचा वर्ग आणि तो वर्ग माझ्याकडे आलेला आहे. सरांनी पहिलीचा वर्ग मला दिलेला आहे आणि तुमच्या सर्वांच्या समोर सांगते की यावर्षी नक्कीच मुलांची पहिलीची त्या पद्धतीने अभ्यास करून त्या अभ्यासक्रमाला प्रतिसाद देतील अशी मी ग्वाही देते आणि त्या ठिकाणी मी माझे मनोबसन होते. या ठिकाणी पालक बंधू भगिनी आहेत त्यामुळे आपण एक उल्लेख करतो. मी सांगण्यापेक्षा समोरच आहेत. जिल्हा परिषदचा विद्यार्थी काय होऊ शकतो कुठपर्यंत जाऊ शकतो हे तुमच्या समोर शिंदे साहेबांच्या स्वरूपात तुम्हाला सर्वांना ज्ञात आता झालं असेल. त्याचबरोबर आता जे पालक जे आहेत त्यांना ज्ञानापेक्षा भाषेकडे जास्त फोकस त्यांचा चाललाय. ज्ञान कोणत्या भाषेत घ्यायचं त्याच्यापेक्षा काय ज्ञान घ्यायचं आणि ते कसं घ्यायचं हे जास्त महत्वाचं आहे. आपण इंग्रजी माध्यमातून शिकतोय आणि त्यापेक्षा मातृभाषेतून शिकतोय. तर मातृभाषेतला जो विद्यार्थी आहे तो त्या कठीण संकल्पना सहजपणे प्राप्त करू शकतो, आत्मसात करू शकतो, त्याचं दीर्घकाळ ते लक्षात राहू शकतं. पण इंग्रजी माध्यम किंवा अन्य माध्यम तर या मुलांना हिंदी माध्यमातून शिकवलं तर त्या भाषेचा अडथळा मुख्य येतो आणि त्यानंतर त्याला ज्ञान ग्रहण करण्याचा अडथळा फार मोठा असतो. त्यामुळे ती कच्ची राहतात. त्यामुळे आज शिंदे साहेब आले हे सगळे कार्यक्रम पहिलीपासून 7वी पर्यंतचे आमचे वेगवेगळ्या वर्गात जे ऍडमिशन आता होत आहेत ते वेगवेगळ्या इंग्लिश मीडियम मधून आपल्या शाळेमध्ये घेत आहेत. आम्ही आज सांगितलं की आज मोठा कार्यक्रम आहे थोडंसं उद्या वगैरे आपण ऍडमिशन बघूया. तर ज्यावेळी पालकांना समजेल की मातृभाषेतून शिक्षण घेतलं तर ते अगदी चांगल्या पद्धतीने येईल आणि शास्त्रीय दृष्ट्या जागतिक स्तरावर निश्चित झालेलं आहे. संशोधनावरती निष्कर्ष काढलेला आहे. तर या सर्व पालक बंधू सगळे इथं आलेले त्यांचं परत एकदा मी मराठी माध्यम निवडलं, मराठी माध्यमातून आपला विद्यार्थी सक्षम बनेल याची खात्री घेतो आणि सर्वांचं परत एकदा मी टाळ्यांच्या गजरात धन्यवाद मानतो. त्यानंतर आपल्या आणखी पण मनोगत व्यक्त करणार असेल पालकांच्या मधून व्यासपीठावर मान्यवरांच्या मधून तर त्यांना विनंती आहे की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. सगळ्यांना नमस्कार. अधिकचा वेळ मी घेत नाही. आज आपल्या शाळा प्रवेशोत्सव नवरात्र स्वागत आहे. पुढे एक कार्यक्रम आहे साहेबांना आम्हाला तिकडे पण जायचं आहे. फक्त मला एवढं सांगायचं आहे की छान वाटतं अशा पद्धतीचा कार्यक्रम आपण इथे केला. आणि साहेब जसे जिल्हा परिषद शाळेत आले तसं मी बजरंग विद्यालय म्हणजे अभिमान आता मलाही सांगून वाटते की मी बजरंग विद्यालय म्युनिसिपालिटी शाळा नंबर 33 आणि मला पण मानाकर कॉलेजच्या शाळेतील मी विद्यार्थी पहिले हायस्कूल आणि मग तुला ऍग्रिकल्चर कॉलेज साहेबांनी आम्ही ऍग्रिकल्चर कॉलेजला उभं एकत्र म्हणजे साहेब आम्हाला खूप सिनियर त्यानंतर मॅडम देखील नागपूरला होते ऍग्रिकल्चर कॉलेज ते कल्चर आमचं ऍग्रिकॉस म्हणून. फक्त सर मला एक 2 गोष्टी सांगायच्या आहेत की पहिली ते 7वी पर्यंत आपल्याकडे मुलं आहेत. आपल्याकडे वर्क एक्सपिरियन्स म्हणून मुलांना काय करा ही छोटे आहेत. 6वी-7वीच्या वर्गाला काय करा कृषी विभागामार्फत जे काही बियाणं असतं म्हणजे आम्ही नाचणीचं बियाणं देतो, सोयाबीनचं देतो, भुईमुगाचं देतो. तर ते किमान मोठा गड आहे तो 6वी-7वीचा त्याला ते बियाणं फोडायला त्याला बीज प्रक्रिया करायला आमचे जे सहाय्यक कृषी अधिकारी इथे शाळेमध्ये इथे मुलांना ते समजावून सांगते. आपल्या इथंच कारण आपण एरियासाठी जास्त आहे तर त्या ठिकाणी तुम्ही ते बियाणं एक ओळ लावा फक्त भुईमुगाची. एक घरामध्ये बघत असतील त्यांच्या शेतात ते जात असेल मुलं पण इथं शाळेतलं त्यांचं औत्सुक्य वेगळं असतं. कारण भुईमुग असू दे आपल्याकडे नाचणी आहे आणि सोयाबीन आहे जे काय असेल म्हटलं तुम्ही इथे शाळावर. तसेच एक चांगली गोष्ट आहे की आपल्याकडे स्क्रीन आहे इथं. तर मुलांना काय करा की छोटस बिजनपूर आता हे तुम्हाला दिसतंय सीइंग इज बिलिव्हिंग बरोबर हे वॉल पेंटिंग आहे.
परंतु ज्यावेळी डोळ्यांना आपण बघतो त्यावेळी प्रत्यक्ष जास्त विश्वास बसतो आपल्या सगळ्यांनाच, लहान मुलंच काय आपण देखील. तर मला असं म्हणतं की ह्या ऑडिओ व्हिडिओ जे व्हिज्युअल गाईड्स आहेत ह्याच्या माध्यमातून मुलांना ते बी टाकल्यानंतर ते कार्टून पद्धतीनं म्हणजे ते कार्टूनचं जसं असतं त्यामध्ये ते रुजतंय कसं, त्याला मुलं कशी खाली जातात, ते घोड कसं वर येतं, त्याला आमच्या फुलं वगैरे हे मोबाईलवर घरात बसण्यापेक्षा एखादा तास म्हणजे आठवड्यातून एखादा अर्धा तास त्यांना ह्याच्यावर द्या. त्याच्यानंतर आपल्याकडे काही छोटे छोटे अॅनिमेटेड कार्टून हा शब्द जरा कालवण्यात आला, अॅनिमेटेड व्हिडिओज आहेत किंवा ही विहीर आहे, पावसाचं पाणी पडतंय त्याचं रन पाऊस म्हणजे पाणी वाहतंय कसं, पाणी झिरपतंय कसं, खाली कसं जातंय, आडवं कसं जातंय, विहिरीची पाण्याची पातळी कशी वाढते, ह्या आपल्यासाठी समजायला खूप सोपे आहेत बोर्डमध्ये वगैरे. पण ह्या मुलांना थोडंसं हे कळालं ह्या 6वी-7वीच्या वयात किंवा 4थी-5वीच्या वयात, तर मला वाटतं ते अजून चांगला अधिक फायदेशीर होईल. आणि मला अशी आशा नाही तर मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही सगळी जी सगळी टीम आहे गणपतकर सर, हरवले सर, जी आपली सगळी टीम आहे निश्चितच तुम्ही हा उपक्रम राबवाल अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. सरांच्या काही गोष्टी आम्ही पडद्यासमोर आणत नाही. गेल्या वर्षी 150 विद्यार्थ्यांनी 150 शेवग्याची रोपं स्वतः बनवली. त्याच पद्धतीने परसबाग किंवा लॉनची सगळी व्यवस्था ही आमची मुलं बघत असतात आणि ते आनंदाने करतात. शुक्रवारी 3 ते 5 वेळ त्यांना परसबागेसाठी आम्ही देतोय आणि त्यांच्या एक शेती कामाची सवय लागावी त्या पद्धतीने परसबागेतील जे फळभाज्या आहेत त्या सुद्धा आम्ही जेवणामध्ये वापरतो आणि आपण जाणतो. त्यामुळं तुम्ही जे सुचवलं ते केलं आणि त्याचबरोबर तुमचं आणखी मार्गदर्शन घेऊन आम्ही यापुढेही सुद्धा कार्यरत आहोत. यानंतर आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय जेडी साहेब यांनी शुभेच्छा द्याव्यात. शंकरराव चव्हाण पीएमसी केंद्र शाळा शंकरराव चव्हाण पहिल्यांदा ठेवून मागपासून फक्त पीएमसी आणि शंकरराव चव्हाणचा उद्देश झालाच नाही. तर ह्यो पहिले ह्या शाळेमध्ये घ्यावा. तुम्ही माझी गावाच्या वतीनं अपेक्षा आहे, इच्छा आहे आणि पीएमसी केंद्र शाळा शंकरराव चव्हाण विद्यामंदिर पुणे. शाळेचं नाव शंकरराव चव्हाण विद्यामंदिर पुणे हे होतं. त्याच्यात तर साहेब ह्या परिसरात एक अग्रेसर शाळा, एक मध्यवर्ती शाळा म्हणजे ह्या शाळेमध्ये केंद्र शाळेचा दर्जा मिळाला. म्हणजे शाळेला मिळालेले पद आहे ते शंकरराव चव्हाण या शाळेला मिळालेले पद. जसं तुम्ही प्राध्यापक झालात, प्राध्यापक बाजीराव शिंदे, तुमचं नाव बदललं नाही, तुमचं पद वाढलं. समजा त्याच्यानंतर तुम्ही पीएचडी झाला, डॉक्टर प्राध्यापक बाजीराव शिंदे. कशा पद्धतीचं ही पीएमसी शाळा या परिसरातली एक चांगली मध्यवर्ती शाळा असल्यामुळं तत्कालीन 1994 साली शाळा केंद्र शाळा झाली, संचालक झाली. आणि त्यानंतर शाळेचं नाव शंकरराव चव्हाण निवडून गेलं होतं. सेंट्रल स्कूल पुणे, अजूनही तुम्हाला जुन्या पाहिलं असेल, सेंट्रल स्कूल पुणे होती. ही इथं आल्यानंतर माझ्या लक्षात आलं सेंट्रल स्कूल पुणे युडाईज भरत असताना, शासकीय स्तरावर माहिती भरत असताना सेंट्रल स्कूल पुणे शंकरराव चव्हाण मध्ये कुठंच नव्हतं. सरपंचांना माहित आहे किंवा अध्यक्षांना आमच्या माहित आहे. तर व्यवस्थापन समितीमध्ये साहेब गेल्या वर्षी ग्रामपंचायतीचं लेटर घेऊन ह्या शाळेमध्ये सेंट्रल स्कूल ही पदवी झाली. शंकरराव चव्हाण पाहिजे त्यासाठी पावसावर गेला आणि अगदी म्हणजे जिल्हा परिषदेचे जे मेन टेक्निकल पुरेकर साहेब यांची भेट घेऊन मुंबईला दिल्लीला प्रस्ताव पाठवून त्या पद्धतीने शाळेला शंकरराव चव्हाण मध्ये घालण्यात आलं. गेल्या वर्षी 2023 मध्ये शाळेला PM3 म्हणजे प्रधानमंत्री रायजी स्कूल ऑफ इंडिया म्हणजे ही प्रधानमंत्रीची योजना आहे. ही पुन्हा शाळेला तालुक्यात प्रथम निवड झाली म्हणजे पुन्हा शाळेला पद वाढलं शाळेचं आणि त्यामुळं PM3 स्कूल केंद्र शाळा शंकरराव चव्हाण विद्यामंदिर पुणे. आता शाळेचा दबदबा पुन्हा वाढलेला आहे. शंकरराव चव्हाण या नावाला पुन्हा एक वलय निर्माण झालेलं आहे प्रकारचं. ही शंकरराव चव्हाण यांचं नाव मागं घालवण्याचं नाही, शंकरराव चव्हाण यांना पद किंवा शाळेला वाढलेला हा दर्जा हे त्याच्यातून दर्शवतो. किरकोळ एक सूचना आहे, या शाळेला
राज्यात आपलं म्हणजे नवीन धोक्याची म्हणजे मासिक तयार केली तर कोणी न सांगता सूचना करता आरोग्य सरांनी स्वतःहून केलेला आहे तर त्यांचा सत्कार साहेबांच्या हस्ते द्यावा काय नाही त्यांच्या सगळे तुमचा सत्कार द्यावा अशा आमच्या अपेक्षा आहेत वैयक्तिक अपेक्षा आहे अगदी सर्वांना नमस्कार. आज 16 जून 2025 आजच्या शाळा प्रवेश उत्सव व नवागतांचे स्वागत या कार्यक्रमात उपस्थित माननीय श्री संजय शिंदे साहेब जिल्हाधिकारी तसेच या पुनागावचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य आदिमाजी तसेच आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष आणि आपण सर्व पालक आणि सर्व विद्यार्थी आणि आज उपस्थित इतर सर्वजण उपस्थित राहिलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली याबद्दल आमचा शिक्षक स्टाफ प्राध्यापक आणि आमच्या शाळा व्यवस्थापन कमिटी यांच्यामार्फत सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करून धन्यवाद देऊन आजचा कार्यक्रम छोटा